हे घर विकत घ्यायच्या आधी आम्ही न्यू म्हाडा कॉलनीमध्ये राहायचो गोरेगावात. सो तिकडे माझ्या घराच्या खिडकीमध्ये आणि डोंगराच्या मध्ये एका भिंतीचं अंतर होतं फक्त, एकच भिंत होती. आणि एकदा असं झालं की माझा वाढदिवसाच्या पुढचा दिवस होता आणि दुपारी असेच बसून होतो आम्ही. मी, आई पण होती घरी, मी, आई आणि मिताली. आणि तेवढ्यात मला त्या भिंतीवरनं असं काहीतरी पिवळं चालत येताना दिसलं. तर मी आरडाओरडा सुरू केला, हे माझा कॅमेरा कुठे आहे, माझा कॅमेरा कुठे आहे, कॅमेरा कुठे आहे. तर दोघी घाबरल्या की काय झालं. म्हणलं बिबट्या आलाय, बिबट्या वगैरे. असा एक मी वेड्यासारखा वागलो भयंकर तेव्हा. आणि तो बिबट्या असा त्या भिंतीवरनं चालत आला आणि येऊन बसला. जसा तो बसला तसं डोराला काहीतरी एक जाणवलं. म्हणजे माझी लॅब्रेडॉर फिमेल, ती त्याच्याकडे बघून खिडकीतनं भुंकायला लागली. आणि हिच्या भुंकण्याचा आवाज ऐकून तो बिबट्या आमच्याकडे बघू लागला. आणि त्यांनी ज्या नजरेनं बघितलं आहे आमच्याकडे, मी डोराला म्हणलं, बाई तू आतच जा आता, तू नको त्याच्या नजरेत येऊस. कारण आदल्याच रात्री त्यांनी आमच्या सोसायटीतनं एक फिमेल कुत्र उचलून घेऊन गेला होता, आमच्या जिथे मी गाडी पार्क करतो तिथनं. बापरे. हा. आणि तो येऊन बसला बिबट्या तिकडे. आणि तेव्हा असं एक अख्खी सोसायटी बघतीये. म्हणजे मी तुला व्हिज्युअल सांगू, तेव्हा जरा त्रास म्हणा किंवा भीती, आय डोंट नो, असं काहीतरी वियर्ड वाटलेलं. त्यांनी ते कुत्रं जे मारलेलं ते त्यांनी एका झुडपात लपवून ठेवलं होतं. तो येऊन बसला, सगळे आले खिडकीमध्ये, सगळे त्याच्याकडे व्हिडिओ काढतायत, चिट्ट्या मारतायत, आज आरडाओरडा चालू वगैरे असं होतंय. तो शांतपणे बिबट्या उठला, त्या झुडपातनं त्यांनी कुत्रं सगळ्यांसमोर उचललं आणि चालत 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 मिरवत तो घेऊन गेला. आणि तेव्हा रिअलाइज झालं की आपण अत्यंत रॉंग जागेत राहतोय, यासाठी की ही त्याची टेरिटरी. आपण लाख म्हणू की तो अरे आपल्या सोसायटीत आला होता, नाही, आपली सोसायटी त्याच्या टेरिटरीत आहे, त्याला आपण काहीच नाही करू शकत. आणि हे जेव्हापासून आम्ही जंगल सफारीज वगैरे करू लागलोय तेव्हापासनं त्याचा सिरियसनेस जास्त जाणवू लागलाय की काय ॲनिमल टेरिटरी हा काय प्रकार आहे एक्झॅक्टली. आणि काय, कशा जगतात त्या मांजरी, बिबटे असतील, वाघ असतील, ते कसे जगतात हे जेव्हा जवळनं पाहायला मिळालं तेव्हा त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट आणि प्रेम वाढतच गेलं भयंकर.